छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर झेंडा लावल्याप्रकरणी जैन समाजाच्या शिष्टमंडळानं राज ठाकरे यांची माफी मागितली। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात जैन शिष्टमंडळानं मराठीत माफीनामा सादर केला। यावेळी राज ठाकरे यांनी जैन शिष्टमंडळाची चांगलीच कानउघडणी केली। पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरूनही राज ठाकरे यांनी जैन शिष्टमंडळाला चांगलंच सुनावलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर समाजाचा झेंडा लावल्याप्रकरणी जैन समाजानं माफी मागितली आहे। जैन समाजाच्या शिष्टमंडळानं राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात लेखी माफीनामा सादर केला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला कडक शब्दात समजही दिली। मालाड पूर्वमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जैन समाजानं एका कार्यक्रमाचा बॅनर आणि झेंडा लावला होता, पण हा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर लावण्यात आला होता। यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी आयोजकांना माफी मागण्यास भाग पाडत झेंडा हटवायला लावला होता। याच प्रकरणात जैन समाजाच्या शिष्टमंडळानं राज ठाकरे यांच्याकडे लेखी माफी मागितली। राज ठाकरे यांच्याकडे सादर केलेल्या माफीनाम्यात जैन समाजानं नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। 17 जून रोजी मालाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोप पुतळ्यावर काही समाजकंटक व्यक्तींकडून जैन समाजाचा ध्वज लावण्यात आला। या घटनेमुळे मराठी समाजाच्या आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या याची आम्हाला जाणीव आहे। या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष महेश फरकसे यांच्या आंदोलनानंतर ध्वज तात्काळ हटवून माफी मागून आमची चूक मान्य केली आहे। आमच्या समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची, मराठी बांधवांची आणि सर्व शिवप्रेमींची माफी मागत आहोत। या घटनेमुळे राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसंच महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या। त्याबद्दल आम्ही माफी मागतो। भविष्यात या प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ। आमच्या या क्षमा याचनेचं निवेदन स्वीकारून आम्हाला क्षमा करावी ही नम्र विनंती, अशा शब्दात जैन समाजानं माफी मागितली। माफी मागण्यासाठी शिवतीर्थवर आलेल्या शिष्टमंडळाला राज ठाकरे यांनी पांढऱ्या पट्ट्यांच्या मुद्द्यावरूनही चांगलंच सुनावलं। तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका, कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची लोक भडकवली जात आहे, तुमची लोक भडकतील ती एवढी भडकतील, बरं का? आमची लोक भडकतील पण केवढी भडकतील? तुमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये कोणी तुम्ही येणार असतील तुमचे, तुम्ही कार्पेट टाका, येऊन ते की काढून टाका। तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला? पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करतात। 1 वर्ष आम्ही इथे राहतो, इतके गुजराती लोक राहायचे, पूर्वीपासून राहायचे, नाही, वाद नाही, काही नाही। ते आताच जर सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात, तर या 15 दिवस मेघामध्ये काय आहे प्रश्न असा आहे की या सगळ्या समाजाला काय वाटलं की वरती 2 गुजराती बसले म्हणजे आम्ही काय वाटत नाही करू, आपण टाका पांढरं, कापड टाका ना, त्याला पांढरं कापड टाका, कापड काढून टाका, पट्टे कसे मारताय? ट्रॅफिक मध्ये असतो तुम्ही, ट्रॅफिक डिपार्टमेंटला पट्टे मारायला मग पर्यटक बरं जाऊ नका, शांत व्यापारी लोक व्यापार करा, शांत नका, कळलं का? धर्म आहे, धर्माच्या ठिकाणी धर्माचं काम करा ना, कोण नाही म्हणजे तुम्हाला? तुम्ही मराठीत बोलली आहे की राजनेत्याच्या लोकांच्या नांदामध्ये लागू नका। तो जैन समाज ह्या राजनीतीच्या लोकांमध्ये नांदात लागत नाही, पण काही लोक आहेत लालबागमध्ये, मुंबईमध्ये, ते जैन नेत्यांच्या नांदात लागून काही असे लोक सुद्धा आहेत। त्यांची पुरी लिस्ट माझ्याकडे आहे, नेत्यांची बी लिस्ट माझ्याकडे आहे। 2 समाजामध्ये तीड कसं निर्माण करणं, तुम्ही राजसाहेबांना सांगतो की त्यांचा पण तुम्ही भरपूर समाचार घ्या। दरम्यान राज ठाकरे आणि जैन शिष्टमंडळाच्या भेटीवर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी टोला लगावलाय। हे बघा, जैन समाजाने हा अहिंसेचा मार्ग धरणारा समाज आहे। अत्यंत अहिंसा हाच त्यांचा धर्म हे मानणारे ते लोक आहेत। आणि आज जी घटना घडली, राजसाहेबांकडे जाऊन त्यांनी या बाबतीमध्ये खुलासा करणं किंवा काय जे काय असेल ते करणं, मला वाटतं हे दोन्ही समाज आता एकत्र यायला हरकत नाही। आणि आता हा जो वाद आहे तो भविष्यात होणार नाही याची काळजी जैन समाज घेईल आणि बाकीचे सुद्धा घेतील। बघा, एका गोष्टीची जाणीव आहे
की सन्माननीय राज ठाकरेंच्या सोबत जर जैन मुनींनी चर्चा केली असेल तर त्या चर्चेतून संवादातून समाधानाकडे ते जातील असा माझा विश्वास आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात जैन समाजाकडून मारण्यात येणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांचा विषय चांगलाच तापला होता. दादरमध्ये यावरून मराठी महिला आणि जैन मुनी आमनेसामने आले होते. मनसेनं आंदोलनाचा इशारा दिल्यावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर झेंडा लावल्याप्रकरणी मालाडमधला जैन समाज वादात सापडला. या सर्व मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाचे चांगलेच कान टोचले. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.